नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण शरीराला उन्हापासून थंडावा देणारा खरबुजाचा मिल्कशेक बघणार आहे. हा मिल्कशेक तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बनवून पिला की तुमचं पोट भरेल, पण मन मात्र नक्कीच भरणार नाही बरं का. असा रिफ्रेशिंग खरबुजाचा मिल्कशेक बनवायला खूपच सोपा आहे. मिल्कशेक बनवताना ही गोष्ट मिल्कशेकमध्ये नक्कीच घाला, त्यामुळे मिल्कशेकची चव दुप्पट तिप्पट होईल बरं का. चला जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वात पहिलं आपण पाऊण लिटर दूध घेतले आहे. दुधाला उकळी आली की त्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकलेली आहे बरं का. तुम्हाला कमी जास्त गोड आवडत असेल तर साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पाऊण वाटी साखरेचं प्रमाण हे परफेक्ट आहे बरं का. इथे आपण 1.5 चमचा नाश्त्याचा कास्टिंग पावडर घेतलेली आहे. जास्त पण घेऊ नका कास्टिंग पावडर, नाही तर मिल्कशेक जसा पाहिजे तसा बनणार नाही बरं का. कास्टिंग पावडरमध्ये पाणी घालून अशा पद्धतीने बॅटर बनवून घेतलेला आहे. उकळत्या दुधामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ओतायचं आहे. लगेच आपण ते ओतल्यानंतर लगेच हलवायचं आहे, नाहीतर घुटळ्या होतात बरं का. दुधाला आपण 4 ते 5 मिनटं उकळून दिलेलं आहे. अशा पद्धतीने घट्टसर दूध तयार झालं की गॅस बंद करून द्यायचा. सर्व रेसिपी सविस्तर बघा, कारण तुम्ही गाड्यावरचा मिल्कशेक विसरून जाशील इतका भारी घरच्या घरी खरबुजाचा क्रीमी मिल्कशेक तयार होतो बरं का. आपण दूध थंड होण्यासाठी ठेवलं आहे. मेन पार्ट म्हणजे आता बघा, खरबूज निवडताना एकदम ताजं रसरशीत असं खरबूज घ्यायचं. खरबूज आपण बघा मधून कट करून दिलेला आहे आणि खरबूजाचा आतील बियांचा भाग आपण काढून घेतलेला आहे. आणि जो खरबूजाचा गर आहे तो चम्मचने आपण काढून घेतलेला आहे बरं का. आणि इथे अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढू शकता. खरबूजाच्या अर्ध्यातला अर्धा भाग इथे मी काय केलेला आहे, गार्निशिंगसाठी अशा पद्धतीने कट करून घेतला बरं का. आणि जो कट केलेला आपण खरबुजाचा भाग होता ना त्याच्यामध्ये आपण ठेवलेला आहे, कारण मी त्याच्यामध्ये सुद्धा गार्निशिंग करणार आहे बरं का. आणि जो खरबुजाचा गर होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये असा स्मूथसर आपण बॅटर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बरं का. आणि खूप छान आपलं दूध थंड झाले की त्याच्यामध्ये दुधामध्ये ओतून दिलं. आणि त्याच्यामध्ये आपण इथे 2.5 चमचा भिजवून घेतलेला सब्जा टाकलेला आहे बरं का. तुम्हाला आवडत असेल तर सब्जा अजून तुम्ही टाकू शकता. म्हणजे सब्जामुळे खूप छान अशा मिल्कशेकला छान अशी चव येते आणि छान लागतो मिल्कशेकमध्ये प्यायला. मिल्कशेकची खरी दुप्पट चव जर वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये की नाही वेलची पावडर टाकायला विसरायचं नाही बरं का. इथे नाश्त्याचा 1 चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे, त्याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो बरं का. वेलची पावडर टाकून चांगलं असं मिल्कशेकमध्ये व्यवस्थित मिक्स करून दिलं. खूप छान असा घट्टसरपणा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे खरबुजाचे जे तुकडे केलेले ते तुकडे टाकून दिले बरं का. त्यामुळे खरबूज आपण पिता पिता खायचं सुद्धा आहे बरं का. व्यवस्थित सर्व असं मिक्स करून दिलं. खरबुजाचा घट्टसरपणा खूपच छान असा खरबुजाचा मिल्कशेक तयार झालेला आहे बरं का. वरून आपण इथे तुमच्याकडे जे आवडीचे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही नक्की टाकून द्या. आणि हा खरबुजाचा मिल्कशेक 1 तासासाठी आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे, त्यामुळे खूप छान अशी मिल्कशेकची चव येते बरं का. जर घरी पाहुणे आले तर त्यांना हा मिल्कशेक तुम्ही नक्कीच बनवून पिऊ घाला. ते तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत. इतका सुंदर असा अप्रतिमचा मिल्कशेक तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये हा मिल्कशेक आपल्या शरीराला थंड करण्यासाठी तुम्ही नक्कीच करून प्या बरं का. आता हा मिल्कशेक मी फ्रीजमधनं काढून काय केलेला आहे, ग्लासमध्ये गार्निशिंग करून घेतलेला आहे. आणि जो वरून खरबुजाचे थोडे छोटे छोटे तुकडे टाकलेले आहेत. वरून आपल्याला आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स टाकून द्यायचे. हा खरबुजाचा मिल्कशेक तुम्ही नक्कीच करून बघा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही एक छानशी लाईक आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत सर्वांनी उन्हाळ्याची काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा आणि निरोगी राहा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.